नवरा उत्सवामध्ये दसऱ्याच्या दिवशी सुद्धा तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाविक येत असतात आणि सगळ्याच जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी येत असतात आणि त्या ठिकाणी अतिशय गंभीर अशा प्रकारचं बांधकाम हे सुरू आहे. हे मी माझ्या डोळ्यानं पाहिलंय. कुणी सांगोसांगीचं केलं असं नाही. मला माझ्या वरिष्ठ नेत्यांनी विदर्भाचा संपर्क नेता म्हणून नेमला आणि त्यांना कुठून तरी माहिती मिळाली की अशा पद्धतीनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या प्रिमायसेस मध्ये, त्या स्तूप असलेल्या आवारामध्ये, अगदी स्तूपाच्या बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये अंडरग्राउंड रेल्वे स्टेशन तयार होत आहे. ही वस्तुस्थिती मला पटत नव्हती म्हणून मी जागेवर गेलो. जागेवर ज्यावेळेला मी गेलो त्यावेळेला अक्षरशः मला धक्का बसला की हे काय चाललं, हे कसं होऊ शकतं. प्रचंड प्रमाणामध्ये खोदकाम करून भराव हा त्या दीक्षाभूमीच्या बाजूला, स्तूपाच्या बाजूला टाकलेला आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये बांधकाम हे जमिनीपासून त्या ठिकाणी वरती येऊ आलेलं आहे आणि म्हणून या विषयामध्ये नागपूरमधले असलेले कोणीच नेते भाष्य कसे करत नाहीत. त्याचबरोबर या कमिटीचे जे कोणी पदाधिकारी असतील ते ह्याच्यावर गप्प कसे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी गप्प कसे, याचा मी शोध घेत होतो, याचा मी विचार करत होतो. कारण हा अत्यंत नाजूक विषय असल्यामुळं आपण चांगल्या भावनेने जरी हा विषय उपस्थित केला तरी सुद्धा कुणीतरी त्याला राजकीय रंग आणू नये म्हणून आपण त्याचं सगळं माहिती गोळा करत होतो. परंतु त्याच निमित्तानं आता नागपूरमध्ये त्या गोष्टीचा स्फोट झालेला आहे. पण एकंदरीत हे अतिशय भयानक आहे, नियमबाह्य आहे, चुकीचं आहे. आजूबाजूला बांधकाम नाही होत आहे तर ते असलेलं एवढं मोठं स्तूप आहे, त्या स्तूपाच्या त्या बाजूला या ठिकाणी बांधकाम होतंय, खोदकाम होतंय. ही वस्तू खरी आहे. असं आहे की धर्मवीर आनंद दिघे मुक्काम ठाणे हा ज्या वेळेला सिनेमा प्रदर्शित झाला त्याच वेळेला एक सिनेमा आणखीन प्रदर्शित झाला होता, तो म्हणजे सम्राट पृथ्वीराज चव्हाण हा देखील सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्याच वेळेला ठाण्यामध्ये मी जाऊन भाषण केलं होतं आणि सांगितलं होतं की तुम्ही धर्मवीर आनंद दिघे हा सिनेमा प्रदर्शित केल्यामुळे तुमचं कौतुक झालंय, पण आता लवकरच तुमचा सम्राट पृथ्वीराज चव्हाण होऊ देऊ नका हे मी सांगितलं होतं. मला वाटतं त्याची वेळ जवळ आलेली आहे. बजेट सादर झाल्या जियात देखील यायला लागला आहे, काही चर्चा नाही. असं आहे की मनी बिल ज्याला म्हणतात, हे मनी बिल त्या ठिकाणी बजेटवर सर्वसाधारण चर्चा होते, त्याच्यानंतर विषयवारी चर्चा होते, सब्जेक्ट वाईज चर्चा होते आणि त्याच्यानंतर मनी बिल येतं. आणि मनी बिल एकदा मंजूर झालं की खऱ्या अर्थानं जे बजेटमध्ये तरतूद केलेली असते ते तरतुदीप्रमाणे पैसे रिलीज करण्याचं काम सुरू होतं. परंतु उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग अशा पद्धतीने या सरकारची परिस्थिती झालेली आहे. सगळे नियम कायदे धाब्यावर बसवायचे आणि केवळ लोकांना काहीतरी खोटी आश्वासनं देऊन खुश करण्याचा प्रयत्न करायचा. आणि त्यातल्या त्यात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने यांना जो दणका दिलेला आहे त्या दणक्यातून हे सावरलेले नसल्यामुळं अशा पद्धतीची चुकीची आणि नियमबाह्य कामही करतात. धन्यवाद.